क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। जांबुटके येथे किरकोळ कारणावरून 60 वर्षीय वृद्धाचा खून, जंगलात लपलेल्या आरोपीला दिंडोरी पोलिसांनी पकडले। दिंडोरी तालुक्यातील जांबुटके येथे किरकोळ वादातून 60 वर्षीय इसमाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणातील आरोपीला दिंडोरी पोलिसांनी अवघ्या 2 तासात अटक करून तत्परतेचे दर्शन घडवले आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जांबुटके येथील रहिवासी भाऊसाहेब भगवंत आपसुंदे यांचा खून करण्यात आला। या प्रकरणी योगेश निवृत्ती कराटे याला अटक करण्यात आली आहे। आरोपी योगेश कराटे याचा संशय होता की मयत भाऊसाहेब आपसुंदे हे त्यांच्या आईवडिलांच्या त्यांच्या विरोधात माहिती देऊन कुटुंबात वाद निर्माण करतात। याचा राग त्याने आपसुंदे यांच्याशी वाद घालत त्यांना मारहाण केली। त्यानंतर त्यांना मोटरसायकलवरून स्वतःच्या घरी आणून काठी व पावड्याच्या साहाय्याने गंभीर मारहाण केली। या मारहाणीत आपसुंदे यांचा मृत्यू झाला आहे। घटनेनंतर आरोपीने मृतदेह घरातील खांबाला दोरीने बांधून ठेवला आणि तेथून फरार झाला। घटनेची माहिती मिळताच दिंडोरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व तपासाची सूत्रे हाती घेतली। पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध मोहीम राबविण्यात आली। पोलीस हवालदार प्रवीण भोईर यांनी चातुर्याने तपास करत जांबुटके शिवारातील जंगलात लपून बसलेल्या आरोपीचा माग काढला। अवघ्या 2 तासात आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोडे, पोलीस हवालदार अल्ताफ शेख, बाळा पानसरे, सोनवणे गायकवाड व प्रवीण भोईर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। या घटनेमुळे जांबुटके परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास दिंडोरी पोलीस करीत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी गोरख जाधव, दिंडोरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।